दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। आपल्यासोबत ते जे लोक आपण पाहतात या सर्वांनी जे आहे निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। कारण काय तर मागील 33 वर्षांपासून यांना जे आहे जे राहतात जिथे राहतात त्यांना मालकी हक्क पट्टे दिले नाही। कित्येक तरी निवडणूक झाले असतील त्या प्रत्येक निवडणुकीत लोकांना जे आहे आश्वासने मिळाली की आम्ही तुम्हाला मालकी हक्क पट्टे देणार, मात्र ते आश्वासन पूर्ण झालं नाही। मग काँग्रेस असो किंवा भाजपा असो, भाजपा मागील 10 वर्षापासून जे आहे सत्तेत आहे, त्याच्या आधी काँग्रेस होती। 33 वर्षापासून हा विषय जे आहे प्रलंबित असल्यानंतर सुद्धा कोणत्याही सरकारने जे यांची मागणी पूर्ण केली नाही। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जे आहे सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवाशांनी घेतला आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय नाव आहे तुमचं? सुमन बनसोड. काय विषय आहे नाही बहिष्कार का टाकलाय? म्हणजे आमच्या वस्तीला इतके वर्षापासून पट्टे मिळालेले नाही, हा आमचा मेन मुद्दा आहे। तर आमच्या वस्तीमध्ये आम्ही इथे 35 वर्षापासून राहत आहोत आणि आमच्याकडनं जे बी काही कार्यकर्ते येतात, ते इतकाले पार्ट्या निवडून येतात, ते आम्हाला आश्वासनं देऊन जातात फक्त, आणि आमचे कामं करत नाही। तर आम्हाला लोकशाहीचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। तरी पण आम्ही आज आमचे जे कार्य पूर्ण झालेले नाही आहे, त्यामुळे आमच्या वस्तीतल्या लोक जरा खडबडीत आहेत। सर्व वस्त्यांना पट्टे मिळालेले आहेत, बऱ्याचशा वस्त्यांना पट्टे मिळालेले आहेत। तर काँग्रेस पार्टीच्या राज्यापासून, जेव्हा इंदिरा गांधीच्या काळापासून जेव्हा आमच्या वस्तीला आमची वस्ती बसली, त्यावेळेस असा सीलिंग कायदा लागू झाला होता की जे बी काही ज्यांच्याकडे जास्तीची जमीन आहे, जे जमीनदार आहेत खूप भरपूर जमीन ठेवतात, त्याचा काही उपयोग नाही आहे, ते जमीन सीलिंग कायद्यानुसार गरीब लोकांमध्ये वाटून देण्यात यावी। त्यानुसार काही लोकांना शेत्या पण वाटण्यात आल्या, काही ठिकाणी नवीन नवीन वस्त्या बसवण्यात आल्या। त्यावेळेस इंदिरा गांधीच्या काळामध्ये घरकुल योजना आणि जे सीलिंग कायदा लागू झाला होता, त्यानुसार जो राहील त्याचं घर आणि वाईल त्याची शेती, असाही कायदा झाला होता। तर त्या कायद्यानुसार जे आमची जमीन सीलिंग कायद्यामध्ये होती, परंतु आता जे काही ह्या 10-15 वर्षामध्ये जे काही बदल झाले आणि जे वेगळे वेगळे प्रकरण आम्हाला लक्षात येऊन राहिले, तर त्यावरून आम्हाला आता भरोसा राहिलेला नाही आहे की ते लोक हे जुने जे कायदे आहेत जे इंदिरा गांधीच्या काळामध्ये लागू झाले, ते आता ते पूर्ण करतील असा आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। कारण की ते लोक येऊन नुसते होटापुरते हात जोडून शाणी जातात आणि लोकांना आमचे पट्टे देत नाही। अशा बरेचशा वस्त्या आहेत, जसं कौशल्यायन नगर आहे आणि इकडची जे बिडीपेठची जे झोपडपट्टी आहे ना, आणखी काहीतरी बरेचशा झोपडपट्ट्या ज्यांचे नावं ह्या लिस्टमध्ये आलेले नाही आहेत। 62 झोपडपट्ट्यांचे नाव आलेले आहेत, बाकीच्यांचे नाही आलेले आहेत। तरी पण जे बी काही तुमचं असेल त्याविषयीचं अडवण्याचं जे राजकारण असेल, तर आमच्या वसाहतीला पट्टे मिळाले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत। तरी आमचे जे बी कोणी कार्यकर्ते येतील आणि आमच्या वस्तीला पट्टे देण्याचं म्हणजे आम्हाला पूर्ण विश्वास देतील आणि लेखी लिहून देतील, तेव्हाच आम्ही त्यांना, आमचं व्होट हे बहुमूल्य आहे। आम्ही स्वतःला ह्या देशाचे आम्ही नागरिक आहोत, आम्हाला व्होट देण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही न देण्याचा पण अधिकार आहे। तो आम्ही आपला ह्या ठिकाणी आज जतवून राहिलो तुम्हाला, तेव्हा तुम्ही आमच्या याच्यावर पक्का निर्णय घ्या आणि आम्हाला केव्हा पट्टे देता हे सांगून शाने तुम्ही आमच्या वस्तीचे हे उर्वरित कार्य आहे ते पूर्ण कराल, अशी मी तुम्हा सर्व लोकांना विनंती करते आणि मी माझे अमूल्य 2 शब्द समोरते। काय नाही काकू तुमचं? बहिणाबाई गेडाम काकू. काय विषय आहे ते जे लोक येतात तुमच्याकडे वोट मागण्यासाठी, कोणी असो, काँग्रेस असो किंवा भाजपा असो, 35 वर्ष सांगत आहे काकू त्यांनी आतापर्यंत पट्टे दिले नाही, तुम्ही लगातार वोटिंग करता तरी पण तुमची मागणी का पूर्ण होत नाही? हो ना, नेहमी नेहमी दरवर्षी 5-5 वर्षांनी वोटिंग होते, लोकसभेची, विधानसभेची, कॉर्पोरेशनची होते, तरी पण आम्हाला शाश्वत देतात की हो आम्हाला वोट द्या, आम्ही तुमचं काम करून, वोट द्या आम्हाला तुमचं करून। हो बाबा, आपण कोर्टपर्यंत कोर्टपर्यंत पुष्कळ आम्ही कार्य केले, पुष्कळ आम्ही मोर्चे काढले, पुष्कळ आम्ही जिल्ह्यामध्ये गेलो, सिव्हिल कॉर्पोरेशनमध्ये गेलो, घराच्या पट्ट्यासाठी पुष्कळ केले। हो, ते सगळंच केलं, परंतु काही त्याच्यामध्ये काही अर्थ नाही झालं त्याच्यात। परंतु आता हे निवडणूक येते, हो तुम्हाला पूर्ण वोट येते, वोट देते करून सगळ्यांनी आम्हाला शाश्वत देतात, पण काही अर्थ नाही त्याच्यामध्ये। आश्वासन देतात पुन्हा पूर्ण करत नाही। आजीबाई बोलान का? नाही बोलत आजीबाई? कोण तुम्ही बोलान का? कोण बोलणार आहे?
तुम्ही बोला, कोण बोलणार आहे? तुम्ही बोलता. काय काय विषय आहे? निवडणूक आली आहे, बहिष्कार टाकण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आश्वासन याआधी दिले होते का? गडकरी साहेब खासदार आहे नागपूरचे, त्यांनी आश्वासन दिलं होतं याबद्दल की मालकी हक्क परत देऊ, किंवा मग आमदारांनी काही दिलं आहे आश्वासन? सर्वांना जय भीम. माझं नाव धनराज झाडके आहे. मी सावित्रीबाई फुले नगर इथला रहिवासी आहे आणि अवघ्या 33 वर्षापासून या वस्तीमध्ये माझं बालपण आणि आता युवामध्ये हे इथं चाललेलं आहे. अनेक वर्षापासून शासनाचे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले नगरसाठी नागरिक झोपडा सुधार समिती ही आयोजित केली होती. सन्माननीय सुरेशबाबू तेलंग यांच्या माध्यमातून आम्ही तहसील कार्यालयावरती असे निवेदन वगैरे दिले की मालकी हक्काचे पट्टे सावित्रीबाई फुले नगरला मिळायला पाहिजे नव्हते. पण अनेक वर्षापासून हे काम स्थगित आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सावित्रीबाई फुले नगरमधून जे आमच्या मागण्या पूर्ण करतील, जसे की काँग्रेस असो, BJP असो, BSP असो, कोणी पण असो, जो आम्हाला लिखित देईल की तुम्हाला या सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे आम्ही देऊ, त्यांच्याकडून आम्ही लिखित घेऊन तेव्हाच आम्ही या मताचा अधिकार आम्ही बजावू, अन्यथा मताचा अधिकार बजावणार नाही. आधी तुम्ही अशी मागणी कधी केली होती का? 33 वर्षापासून मागणीच करतो आम्ही. लिखित आश्वासन द्या, त्यानंतर आम्ही वोट करू. नाही, तसं तर झालंच नाही. पण त्यांनी आजपर्यंत खोटे आश्वासन दिले. मागच्या कोणी गेलं खोटं आश्वासन? BJP सरकारने खोटे आश्वासन दिले की त्याच्या आधी काँग्रेस त्याच्या अगोदर काँग्रेस होती, त्याच्या अगोदर नंतर इथले आमदार सुधाकर कोरडे साहेब होते. सुधाकर कोरडे साहेबसुद्धा इथे आले होते आणि मालकी हक्काचे पट्टेसुद्धा देऊ आम्ही असं त्यांनी घोषित केलं होतं. परंतु ते आपल्या निर्णयावर काही ठाम राहिले नाही. त्याच्यानंतर आता मोहन मतेजी निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. आतापर्यंत त्यांच्यासाठी पण आम्ही मागणी मागितली होती, पण त्यांनी पण सुद्धा आता काही दिलं नाही. आता 2024मध्ये लोकसभेची इलेक्शन आहे. तर लोकसभेच्या इलेक्शनामध्ये सर्व प्रत्येक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. प्रत्येकांना मताचा मोबदला लागेलच. परंतु आज सिच्युएशन अशी आहे की सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही. अशा अनेक वस्त्या आहेत ज्यामध्ये रामबाग आहे, कैलासनगर आहे, कौशल्यनगर आहे, अशा बाकीच्या झोपडट्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले, पण सावित्रीबाई फुले नगरमध्येच का हवा? हा एक मोठा गंभीर विषय आहे. म्हणून आम्ही सावित्रीबाई फुले नगरातील सर्व नागरिकांनी एक निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत जो उमेदवार आमच्याकडे लिखित देणार नाही तोपर्यंत आम्ही मताचा अधिकार बजावणार नाही. आणि कोणी लिखित देऊन दिल्यानंतर तुम्ही त्या जर 3-4 पक्षांनी तुम्हाला लिखित देऊन दिलं की आम्ही करून देतो, मग जो पक्ष आम्हाला लिखित लिहून देईल, चौघे पक्ष 3 पक्षांनी लिहून दिला, मग चारही पक्षांनी जर लिखित निवडून दिले, जो बी उमेदवार निवडून येईल त्याला ते काम करावं लागेल. काय सांगाल काका की इथे म्हणजे सरकारकडून काही दबाव विभाग आहे की तोडण्याचं येत आहे, किंवा इथे जे मी असुरक्षित वातावरणामध्ये राहता का, की सरकार कधी येऊन तोडू शकते, असा काही विषय आहे का? नाही, इथं जे आहे आपली ही बस्ती आहे ना सावित्रीबाई फुले नगर, याच्यामध्ये जे पट्ट्याच्या लोकांना हे केला आहे, निर्णय घेतलेला आहे ते स्वच्छ आहे. तसा सरकारनं केला पाहिजे. आणि जे हे म्हणून राहिले आहे ते स्पष्ट म्हणून राहिले, त्याच्या पाठीमागं आम्ही पण आहोत. म्हणजे आश्वासन तो आपण किती वर्षांपासून राहता इथे? इथं 35 वाजता 35 वर्षापासून इतकी निवडणूक तुम्ही बघितले असाल, अद्यापही मागणी पूर्ण झाली नाही आहे. एक आणखी निवडणूक आली तर काय? मागणी पुरी म्हणजे असं आहे, इथच्या जे बी कार्यकारिणी राहतात, म्हणजे जसे स्वच्छ कार्यकारिणी राहतात ते बी केलं पाहिजे इथं, आहे ना. गटर लाईनची काही समस्या आहे, काही पाण्याची समस्या होती, काही रोडाची समस्या आहे, काहीतरी आपलं स्वच्छ जे कॉर्पोरेशनचे माणसं राहतात त्यांना रोड साफसफाई केलं पाहिजे इथं. हे सगळं म्हणजे जसा मोठ्या ठिकाणी होतात तसा इथं बी झाला पाहिजे ना. सुविधा नाही आहे का इथे? सुविधा म्हणजे आम्ही लोकाला जाऊन कधी म्हणता, ऑफिसरला जाऊन म्हणतो आम्ही, ते म्हणते आम्ही पाहू, आम्ही येऊन पाहू. तर असं नाही होतं ना, आम्ही पण राहतो ना इथं. सुविधा नाही मिळत आहे तसं तुमचं मत आहे ना? सुविधा काय, सुविधा बी झाली पाहिजे ना सगळी. मग तर सावित्रीबाई गेले आम्ही हे रोडासाठी, यासाठी, काऊन की रोड सगळ्याचे आहे ना. चला काय ना ताई, बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, काय सांगणार? आम्ही बहिष्कार यासाठी टाकलेला आहे की आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहेत, आमच्या घरासाठी पट्टे आणि ज्या जीर्ण झालेल्या गटर लाईन आहेत आणि घरकुल योजना ही आमच्या वस्तीमध्ये अजूनपर्यंत आलेली नाही आहे. आता काल आम्ही पत्रकार परिषदेत गेलो, तिथे काही पत्रकारांनी आम्हाला प्रश्न केला की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचं उल्लंघन करताय मतदानाचा अधिकार फेटाळून. तर मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की आम्ही कसं करत आहे, कारण प्रत्येक वेळेस जेव्हा नेता लोक आमच्याकडे येतात त्यांना माहीत आहे की या वस्तीला पट्टे नाही, तर ते आम्हाला तेवढीच लालूच देतात की आम्ही तुम्हाला पट्टे देऊ. आणि
आम्हाला तुम्ही मत द्या. मग यावेळेस जर आम्ही त्यांना म्हणत आहे की आम्हाला पट्टेदार नाही तर आम्ही मत नाही देऊ, तर उल्लंघन कसं झालं? नाही, तुम्ही जो आपल्या मताचा अधिकार बजावता आणि तुमच्या मताने जर कोणी निवडून येते त्यानंतर तुम्ही फक्त निवेदन देता, तुम्ही त्याच्यावर ॲग्रेसिव्ह होत नाही. आणि जे निवडून येतात ते लोक काही तुमचे मालक नाही आहेत, ते तुमचे नौकर आहेत. जे निवडून आले ते नौकरच आहेत. तुम्ही त्यांचा म्हणजे तुम्ही भीक नाही मागत ना, एक लक्षात घेताय की जेव्हा तुम्ही लोकांना निवडून देता तुम्ही भीक नाही मागत. तुम्ही जाता, नाही म्हणलं तर परत येता. चढा ना त्यांच्यावर, आमचा अधिकार, बसा त्यांच्या घरासमोर. का नाही करू शकत? गडकरी साहेब अगर सांसद तर बसा त्यांच्या घरासमोर. आमदार साहेब तुमचे आमदार येतं घरासमोर, बसा. काऊन नाही करत म्हणून? तुम्ही जोपर्यंत करत नाही म्हणून लोक ते स्वतःला मालक समजतात. हे तुमचे नौकरच आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे जे जनप्रतिनिधी आहे तुमच्याकडे वोट मागण्यात येतात ते तुमचे नौकर आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी तुमचा अधिकार दिला तर तुमचा अधिकारच आहे. तुम्ही त्याला सोडून द्याल तर तो अधिकार तर दुसरे तुम्ही वोट नाही करा, 5,000 वोट नाही भेटतील, ते जे लोक आहेत ते वोट भेटतील, ते निवडून देतील. नंतर परत येतील, ते म्हणतील की तुम्ही मला वोट दिलं नाही करत काम. मग काय करणार? नाही म्हणजे आम्ही मग नगरसेवकाचं अजून निवडणूक राहते, आम्ही तेव्हाही नाही करू, आम्ही कोर्टात जाऊ. अरे तुम्ही नाही, तुमचे 5,000 वोट त्यांना भेटलेच नाही, त्यांचे लोक आहेत. तुम्ही विरोधक आहात, त्यांचे लोक वोट करतील, ते निवडून येतील, पुन्हा येतील. तुम्ही आम्हाला वोट दिलं ना, आम्ही नाही करत तुमचं काम, तर काय करता? तेव्हा आम्ही बघू मग आता आम्हाला पुढचं पाऊल काय करायचं. मतदानाचा अधिकार प्रत्येकांचा आहे, तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला तुमचं काम नाही आलं तुमच्या विरोधकांना मत करा. मी म्हणत नाही की नितीन गडकरीला करा किंवा मग दुसऱ्यांना करा, पक्षांना नाही म्हणताय. तुमचं काम ज्याने केलं त्यांच्यासाठी वोट करा. ज्यांनी केलं ते, ज्यांना नाही केलं त्यांच्या विरोधात करा. तुमचा मताचा अधिकार जर तुम्ही विरोधात नाही कराल तर त्यांना तर वाटत आहे ना की तुम्ही जे करता ते जे करतात ते बरोबर करतात म्हणून. नाही, आमचं कसं आहे, आम्ही कोणत्या पक्षाला विरोध नाही करत आहे. आमचं करूही नका, आम्ही हे नाही म्हणतो. तुमचं काम ज्यांनी केलं त्यांना वोट द्या. ज्यांनी केलं असेल, गडकरी साहेबांनी जर केलं असेल त्यांना वोट द्या, नाही केलं असेल त्यांना नको द्या. काँग्रेसने केलं असेल त्यांना वोट द्या, त्यांना नाही केलं असेल नको द्या. असा विषय नाही. पण तुम्ही मताचा अधिकारात बजावणार नाही. आणि बाबासाहेबांना तुम्हाला अधिकार दिला, इतकं रक्त आटवून अधिकार दिला, तुम्ही म्हणा आम्ही वोटच नाही देत, तर हेही योग्य गोष्ट नाही, नाही. आमच्या मागण्याच ते आहे ना. मग आम्ही तुमच्या पुढे मागणी ठेवली आणि तुम्ही जर आम्हाला लिखित देत असाल तर आम्ही नक्कीच वोट देऊ ना. तुम्हाला माहित आहे का की एका मताचा अधिकार किती मोठा असतो? माहिती आहे ना सर, हा, माहिती आहे आम्हाला मताचा अधिकार काय आहे आणि म्हणूनच आम्ही भांडत आहो ना. भांडताना तुम्ही हे मागणी करता का बहिष्कार करतो, आम्ही वोटच देणार नाही, अधिकारच बजावणार नाही, हो, अधिकार विरहित होऊन जाऊ आम्ही? नाही, अधिकार विरहित कसं होऊ आम्ही? आम्ही करूच मतदान, पण आम्हाला जोपर्यंत लिखित देणार नाहीत तोपर्यंत आम्ही विचार करू की मतदान करायचं की नाही करायचं. पुन्हा तेच करायचं हो. की नाही करायचं? हो सर. ठीक आहे. मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, करायचा नाही करायचा हा तुमचा अधिकार आहे. मात्र सावित्रीबाई फुले नगरमध्ये हे जे लोक आपण पाहत आहात यांना जे आहे घर पट्टे नाही मिळाले, बाकीचं काही सुविधा आहे तेही मिळालं नाही. त्याच्यामुळे एक रोष जे आहे सामान्य जे जनप्रतिनिधी आहे, मग गडकरी साहेब असो किंवा मग इथले आमदार असो किंवा मग या पहिले काँग्रेस असो, काँग्रेसने यांना जे आहे ते काही मागणी पूर्ण केली नाही, हेही तुम्ही समजलं पाहिजे. आता जरी सत्तेत गडकरी साहेब असले तरी त्यांच्यावरही प्रश्न इकडे तुम्ही बोला, त्यांचाही प्रश्न उपस्थित होतो की जर तुम्ही सांगत आहे की आम्ही नागपुरात 1,00,000 कोटीचं कामं केलं आहे, तर सामान्य जनतेच्या मनात का भीती आहे की त्यांना आतापर्यंत जे घरपट्टे मिळाले नाही. आता ही सरकार जेव्हा येईल तेव्हा हे सरकार असे म्हणेल की आम्हाला हे जागा पाहिजे, तुम्ही घर तोडा. तर सामान्य जनतेच्या मनात हे दुखदुखी का निर्माण करून ठेवले? 1,00,000 कोटीचं जर काम केलं तर नागपूर का पॅरिस झाला का? इथं लोकांना साफसफाई करायला गोष्टी भेटत नाही. काय म्हणाल सर, तुमचं नाव काय? इथं छान उभे राहा. हे आले पाहिजे दिसतंय, ना. तुम्ही बोला. बरं, सगळ्यांना आपण न्यूज 24 समाचारच्या माध्यमातून जे दर्शक इथे आमचं हे म्हणणं ऐकत आहे त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि न्यूज 24चे सुद्धा मनापासून आभार मानतो की न्यूज 24 नागपूर हा समाचार 24. सॉरी नागपूर समाचार 24 हा सावित्रीबाई फुले नगरपर्यंत आला आणि त्यांनी हे कव्हरेज घेत आहे. माझं नाव प्रीतम खडतकर आहे आणि मी सावित्रीबाई फुले नगरचा एक सर्वसामान्य नागरिक आहे. हा जो विषय बहिष्काराचा विषय जो समोर आलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न प्रतिप्रश्न आणि काही आरोप होत आहेत, तर त्याचं मी थोडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी जो मतदान नाही म्हणता येणार, मताधिकार जो दिलेला आहे तो मताधिकार आपण लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाहीला मजबूत करण्यासाठी वापरला पाहिजे. हा त्या वेळच्या सर्व संसदेमध्ये बसलेल्या लोकांची इच्छा होती, लोकप्रतिनिधीची इच्छा होती. आमचीही तेच इच्छा आहे. आम्ही बाबासाहेबाच्या विचारांचा विरोध करत नाही आहोत किंवा त्यांनी दिलेल्या अधिकाराचा विरोध करत नाही आहोत. आम्ही बाबासाहेबांनी जो
आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला, आम्ही त्याचा विचार करतो आहे. आता आम्ही शिकलो पण संघटित झालो नाही आणि संघर्ष करू शकलो नाही. तर या माध्यमातून गेल्या 33 वर्षामध्ये सावित्रीबाई फुले नगरच्या जे कोणते कार्यकर्ता होते, गेल्या 33 वर्षामध्ये त्यांनी अनेक निवेदनं दिले, आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, लेटर्स दिले, सगळ्या गोष्टी करून त्यांच्या हाती निराशा आली. जे जवान होते ते म्हातारे झाले, जे जन्माला आले ते जवान झाले. आता त्या लोकांनी सुद्धा म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोरसुद्धा हाच प्रश्न गेल्या 33 वर्षापासून जसाच्या तसा आहे. मी एक छोटीशी आपल्यासमोर माहिती देतो आहे. 23 नोव्हेंबर 2023ला राज्य शासनाचा एक GR निघतो. त्यामध्ये खाजगी जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांना, नागपूर शहरातल्या, नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात असलेल्या झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे जाहीर म्हणजे मंजूर करण्यात आले. त्याच्यामध्ये ते प्रक्रिया समोर वाढली. या प्रक्रियेमध्ये सन 2021मध्ये जे सन 2021मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये जो प्रस्ताव मंजूर करण्यात आला तो तडकाफडकी करण्यात आला. पूर्ण वस्त्यांचा डेटा जमा करून त्याची पडताळणी करून चाचपणी करून हे लिस्ट तयार न करता कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या खुशीसाठी, त्याच्या आनंदासाठी किंवा येणाऱ्या निवडणुकीला लक्षात घेऊन तडकाफडकी हे 58 झोपडपट्ट्यांची यादी पाठवण्यात आली. त्या काळामध्ये आम्ही 1991ची नोटिफाईड स्लम असतानासुद्धा आमचं नाव त्याच्यामध्ये नाही. परंतु सन 2019मध्ये शासनाचा जो GR आहे त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, ज्या घोषित झोपडपट्टी असणं पाहिजे हा जो नॉर्म्स आहे, तो नॉर्म्स सावित्रीबाई फुले नगर हे झोपडपट्टी पूर्ण करते. तरीसुद्धा कुठल्या तरी अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी किंवा राजनेत्याला खुश करण्यासाठी त्या काळच्या अधिकाऱ्यांनी, तत्कालीन अधिकाऱ्यांनी ते यादी पाठवून दिली. आता ते यादी पाठवल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारख्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ते बातमी कळली. आम्ही अनेक पत्र दिले. त्या पत्राची कॉपीज मी सरांना देणार आहे आणि त्या सगळ्या पत्राच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना स्वतः जाऊन भेटलो. त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांनी आमच्या पत्राला अक्षरशः केराची टोपली दाखवली. त्याच्यावर कुठलंही ॲक्शन आतापर्यंत झालं नाही. हे फक्त लोकसभेचा, विधानसभेचा, कॉर्पोरेशनचा विषय नाही, हा लोकसभेचा म्हणजे केंद्राचा विषय आहे. काही लोक असेही म्हणतात की केंद्राची निवडणूक आहे. अरे तुमचा हा कॉर्पोरेशनचा विषय आहे. पण लोकप्रतिनिधी, तो खासदार असो, आमदार असो किंवा नगरसेवक असो, तो जनतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढला पाहिजे. इश्यू बेस इलेक्शन झालं पाहिजे. इश्यू लेस इलेक्शन होऊ नये. महागाईचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत, ते सगळे मागे पडलेले आहेत आणि जे निरर्थक मुद्दे आहे ते मुद्दे समोर करून तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि आताचे जेवढे 23 उमेदवार उभे आहेत ते त्याच्यावर इलेक्शनमध्ये वोट मागत आहे. आमचा हा प्रयत्न आहे की आमची दबलेली फाईल वर यावी. त्यात 58 झोपडपट्ट्यांच्या यादीमधून 42 झोपडपट्ट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 महिने लागतील. 6 महिन्यामध्ये जर जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी जर एक पत्र जरी दिलं ना, साधं पत्र, तरी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्ताला ते त्याच्यामध्ये सामील करण्याचा फक्त एक पत्र पाहिजे. हे पत्र जर त्यांनी दिलं तर आयुक्त ते कारवाई पूर्ण करतील. आज जर 23 उमेदवारांपैकी काही ज्या उमेदवारांना जर वाटलं का हा मुद्दा गंभीर आहे, आम्ही इथे आलो पाहिजे आणि या लोकांना ऐकलं पाहिजे आणि लेखी आश्वासन दिलं पाहिजे, कारण म्हणजे असं तारीख जर सांगितली तर लोकांचं बोट तिकडे जाईल, म्हणून मी पर्टिक्युलर तारीख सांगत नाही. पण सावित्रीबाई फुले नगरमध्ये याच परिसरात येऊन अनेक उमेदवारांनी, लोकप्रतिनिधींनी आम्हाला मतं मागितली, आश्वासनं दिली की तुम्हाला पट्टे देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ, पण ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. म्हणून
आम्हाला एक लेखी आश्वासन पाहिजे. आणि लेखी आश्वासन म्हणजे काही खूप मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा चंद्र काही पृथ्वीवर आणायचं नाही आहे. तुम्ही मॅनिफेस्टो जाहीर करता. प्रत्येक पार्टीचा एक मॅनिफेस्टो आहे. मी त्या मॅनिफेस्टोमध्ये काय लिहिता? आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, आम्ही महागाई कमी करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, हे सगळे लिहिता. त्याच्यामध्ये BJPचा मॅनिफेस्टो आलेला आहे, काँग्रेसचा मॅनिफेस्टो आला आहे, सगळ्या बाकी इतर पार्ट्यांचा मॅनिफेस्टो आला आहे. तशाच पद्धतीनं आम्ही एक मॅनिफेस्टोच मागत आहोत. हमी द्या की बा आम्ही निवडून आल्यावर तुम्ही तुमच्या या मुद्द्यावर आम्ही पूर्ण ताकदीनं कारवाई करू. एक मॅनिफेस्टोसारखं तुम्ही देऊ शकता जर तुमची नियत असेल तर. आता प्रश्न नंबर 2, हे लोकसभेलाच का? तर बांधवांनो, सगळा निवडणुकीचा खेळ हा मताच्या गणनेवर चालतो. एक मॅजिक फिगर असतो. 2019च्या निवडणुकीमध्ये 2019ला विधानसभेची जी निवडणूक झाली, दक्षिण नागपूरचे आमदार 2700 मताच्या फरकाने निवडून आले. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 2700 मतांनी जर एखादी आमदार निवडून येत असेल तर या वस्तीची लोकसंख्या 5000च्या घरात आहे. जवळजवळ 3000चं मतदान आहे. जर हे लोक एकत्र आले तर ते मॅजिक फिगर गाठू शकतात. हे लोकसभेमध्ये चिल्लर आहो आम्ही, पण विधानसभेमध्ये आम्ही नोट आहो. आणि कॉर्पोरेशनचं जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा ते एवढ्याच मताची गरज असते. तर हे जे मॅजिक फिगर आहे हे त्या लोकप्रतिनिधींना, त्या उमेदवारांना आपल्यापेक्षा चांगलं समजतं. आणि हेच गोष्ट आम्ही साधून या गोष्टीवर जर त्यांनी गंभीरतेनं, आज सगळे उमेदवार मोठमोठ्या रॅल्या करून राहिले, मोठमोठ्या गाड्यांनी फिरून राहिले. जर त्या सगळ्या उमेदवारांना वाटलं की नाही बा आपण दक्षिण नागपूरमध्ये चाललो आहे तर चला सावित्रीबाई फुले नगरमध्ये जावं, त्यांचे म्हणणं ऐकून घ्यावं. काय वाईट आहे त्याच्यात? आम्ही ह्या मागण्या कोणासमोर कराव्या? म्हणून आम्ही हे आमचे उत्तरदायित्व, हे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर यांना प्रश्न विचारणं हा आमचा अधिकार आहे. तर तो अधिकार आम्ही आजच बजावत आहोत. आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत. आणि हा प्रश्न हा कोण्या एका पक्ष, पार्टी आणि उमेदवाराला नाही, किंवा गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांनी जो इथे उमेदवार होता त्यालाही सुद्धा नाही. गेल्या 33 वर्षामध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्या उमेदवाराला आमचा हा प्रश्न आहे. नाही तर काही बुद्धिमान लोक आहेत, ते जाणून बुजून आमच्या वस्तीला टार्गेट करतील आणि आमच्यावर शिक्का लावतील. तर कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी असं करू नये. आमचा प्रश्न त्या प्रत्येकाला आहे, कुठल्याच पार्टीच्या समर्थनात किंवा विरोधात आम्ही नाही. तर सावित्रीबाई फुले नगर इथले जे लोक आहे, रहिवासी आहे, त्यांनी जो उमेदवार आहे त्यांच्याशी मागणी केली आहे की आपण जे आहे एक लिखित आश्वासन द्यावं की आपण निवडणूक आल्यानंतर जे आहे, निवडून आल्यानंतर यांना मालकी हक्क पट्टा द्याल, त्यानंतर जे आहे इथले लोक मतदान करतील किंवा मताचा अधिकार बजावतील, असं नेमकं मत इथे स्पष्ट करण्यात आलं आहे. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.